मैं प्रफुल्ल पाटिल, राउंड फॉरेस्ट ऑफिसर गांडना, माननीय श्री शेखर तनपुरे साहब, सहायक वन संरक्षक मालेगांव, और श्रीमती गायत्री सोनोने मैडम, वन परिक्षेत्र अधिकारी मालेगांव, इनके मार्गदर्शन पर मालेगांव में हो रही है बिना लाइसेंस की ट्रांसपोर्टिंग जो चालू है लकड़ी की, उसकी जांच और उनका जो पर्यावरण है उसका जो होने वाला नुकसान है वो निकलने के लिए जो ही लोग बिना परवाना वाहतूक कर रहे, ट्रांसपोर्टिंग कर रहे, उनके हमने जो व्हीकल है, वाहन है, वो जब्त किए हैं और इन पे भारतीय वन अधिनियम 1927 के 41(2)(b) के तहत उन पे कार्रवाई की है और एक बार उन पे नुकसान भरपाई की जुर्माना लगाया जाएगा और बाद में दूसरी बार यदि हुआ तो सरकार जमा करेंगे। कुल 9 गाड़ियां है। कारवाई आगे ऐसे ही चलेगी। पेपरवर लिहिलं जातं, जर दुसऱ्यांदा हे वाहन आणखी सापडले तर ते सरकार जमा करण्यात येतील। नमस्कार, मी वन परिमंडल अधिकारी गांडना श्री प्रफुल्ल पाटिल, माननीय वन परिक्षेत्र अधिकारी मालेगांव व माननीय सहाय्यक वन संरक्षक अधिकारी मालेगांव यांच्या आदेशान्वये मालेगांवमध्ये होत असलेल्या अवैध लाकडांची वाहतूक याच्यावर आजपर्यंत आळा बसत नव्हता। याच्यात तक्रारी जास्त झाल्याने सदर अवैध वाहतूक करणारा व पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध वाहतूक करणारे वाहने दिनांक रात्रगस्त करून दिनांक 9/2/2026 रोजी सर्व टीमच्या सहकार्याने ते जप्त करून विनापरवाना असल्याने त्यांना वनवसाहत येथे मालेगाव येथे आणण्यात आलेले आहे आणि पुढील चौकशी चालू आहे। किती गाड्या आहेत? एकूण 9 गाड्या आहेत। आता यांना शासन नियमानुसार भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)(b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल व झालेलं नुकसान आणि जंगलाचा झालेला व्यास त्यानुसारच त्यांच्यावर दंड आकारणी केली जाते।